मुळात बापू निर्णयाला जरा थोडा उशीर केला। तुम्ही जर विधानसभेच्या अगोदर निर्णय झाला असता तर मला माझे आमदार म्हणावं लागलं नसतं, आमदार म्हणून पुकारावं लागलं असतं। पण असो, बापू या ठिकाणी आपल्या पक्षप्रवेश सोहळ्याला स्वतः छत्रपती या ठिकाणी आले, त्यामुळे माळशिरस तालुक्यातली जनता या ठिकाणी पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी सोबत राहील हा मला विश्वास आहे। आज या तालुक्यामध्ये 2009 ला साहेब आदरणीय दिलीप कांबळे साहेब लढले, त्यावेळेस 5-6 हजार मतं भारतीय जनता पार्टीला पडले। त्यावेळेस जानकर आणि मोहिते पाटील हे दोघे एकमेकाच्या विरोधात होते। 5 ते 6 हजार मतावरून इथली भारतीय जनता पार्टी 1,08,000 मतापर्यंत पोहोचली। या ठिकाणी इथला कार्यकर्ता अतिशय कडवट आहे। भारतीय जनता पार्टीचं केडर या तालुक्यामध्ये उभा राहिलंय। जय भाऊ सारखा एक खमका पालकमंत्री आम्हाला भेटल्यामुळे आम्हाला हत्तीचं बळ या तालुक्यामध्ये लढायला भेटलंय। मुळात इथली असणारी विकृत प्रस्थापित व्यवस्था, काही जण म्हणायचे की आम्ही महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्याला पाणी देणार, हे स्थिरीकरण ते स्थिरीकरण। तुमच्या माळशिरस तालुक्यामध्ये, या तालुक्यामध्ये आपल्या 22 गावं पिढ्याना पिढ्या त्या ठिकाणी दुष्काळ आहेत, याला तुम्ही पाणी देऊ शकले नाही आणि तुम्ही 6 जिल्ह्याला पाणी द्यायची गोष्ट करता। त्यामुळे माळशिरस तालुक्यातल्या जनतेने आता परिवर्तन सुरू केलंय। आम्ही 6-7 हजारांनी आमचा पराभव झाला। आम्हाला 6-7 हजार मतं असती तर या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये परिवर्तन झालं असतं, परंतु येत्या काळामध्ये इथला कार्यकर्ता ताकदीने लढेल। देश स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाले, आपल्याला जर सांगायचं झालं तर या तालुक्यामध्ये MIDC आणू शकले नाही। यांच्याकडे राज्याची पदं होती, परंतु माळशिरस तालुक्याला MIDC आणू शकले नाही। माळशिरस तालुक्यातली 22 गावं यांनी दुष्काळी ठेवली। माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी कसलाही विकास करायचा नाही, जातीपातीचं राजकारण करायचं एवढीच भावना यांच्या मनामध्ये असते। त्यामुळे येत्या काळामधली इथली जनता शून्य झालेली आहे। अनेक नेते मंडळींनी यांना ओळखलेलं आहे। त्यामुळे बापू तुम्ही या ठिकाणी फटाक्याची लढ लावलेली आहे, आता रांग लागेल आणि माळशिरस तालुक्यामधली स्वाभिमानी जनता भारतीय जनता पार्टीमध्ये येईल याचा मला विश्वास आहे। साहेब, अकलूज नगरपालिकेची निवडणूक लागली आहे, येत्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे। मला विश्वास आहे माळशिरस तालुक्यामधला स्वाभिमानी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये झोकून देऊन काम करेल। आपल्या सगळ्यांना सांगताना मला अभिमान वाटतो, इथला कार्यकर्ता त्या ठिकाणी अतिशय कडवट आहे। इथला कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीवरती अतिशय प्रेम करतो आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी या तालुक्यामध्ये आम्ही ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला साहेब, तुमच्या रूपाने आम्हाला एक चांगले पालकमंत्री भेटले। आम्ही मागच्या महिनाभरापासून काही तलावांचं जलपूजन करतोय साहेब। आपण कधीतरी वेळ आम्हाला जर दिला तर तुम्ही जे 5 कोटी रुपये त्या ठिकाणी काल परवा आम्ही पाणीपूजन डोंगरवाडीच्या तळ्यात त्या ठिकाणी केलं, तलावाचं अतिशय पूर्ण तलाव भरलेला आहे। अशी 5 तलाव साठवण तलावाचं त्या ठिकाणी पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर करण्यासाठी साहेब तुम्ही मला 25 कोटी रुपये निधी दिला, त्याबद्दल माळशिरस तालुक्याच्या जनतेच्या वतीने आम्ही आपले आभार मानतो। कारण हे दुष्काळी गाव आहे, या गावाला त्या ठिकाणी पिण्याचे पाण्याचे हाल होतात। आज परिस्थिती अशी आहे, या तलावामुळे तिथल्या असणाऱ्या परिसरातील विहिरींना 12 महिने पाणी राहील। साहेब, एक दूरदृष्टीतला नेता म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो। त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे, आपण जे हाती काम घेतलंय, आमच्या गिरवी, रेडे, भाम या सगळ्या भागाला, नीरा देवधरच्या 22 गावाला पाणी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी तुम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वात घेतला, त्याबद्दल साहेब माळशिरस तालुका तुम्हाला कधी विसरणार नाही। जसं एखादं काम पूर्वीच्या काळामध्ये जर झालं, एखादं गाव जुन्या काळात असं असायचं, कुणी जर एसटी सुरू केली तर लोक सांगायचे यांनी एसटी आमची सुरू केली आणि आजही गावाला एसटी आहे। साहेब, जेव्हा केव्हा माळशिरस तालुक्यातल्या दुष्काळी 22 गावाचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नाव त्या ठिकाणी त्या गावातील जनतेच्या हृदयावर सोनेरी अक्षराने कोरलं जाईल। त्यामुळे आपला साहेब आशीर्वाद आहे, मला विश्वास आहे। एक कार्यकर्ता म्हणून या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना अतिशय जमिनीवर जाऊन आम्ही साहेब काम करतो। अकलूज मध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर कधी कुठल्या पक्षाचा, वेगळ्या पक्षाचा झेंडा लागला नाही। त्याच अकलूज मध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या गल्ली बोळा शाखा काढल्या। अकलूज मध्ये यांच्या विरोधात कधी 1,500-2,000 मतं गेले नाही। त्या अकलूज मधून तिथल्या जनतेने 8,500
45% जास्त मतदान भारतीय जनता पार्टीला दिलं. त्यामुळे तिथल्या जनतेमध्ये सुद्धा परिवर्तनाची लाट आहे. आज अकलूजची अवस्था काय, नगरपालिकेची निवडणूक आहे म्हणून बोलतोय. अकलूजच्या गल्ली बोळामध्ये त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य, अकलूज मध्ये त्या ठिकाणी लेकरा बाळाची नावं त्या ठिकाणी चौकाला दिलेत. अकलूजला घर म्हणतात, परंतु अकलूज मधली परिस्थिती बघितली तर तिथे पाण्याची परिस्थिती वाईट आहे. तिथल्या जनतेला त्या ठिकाणी कसल्या सुविधा नाही आहेत. मी अकलूजच्या जनतेला विनंती करतो, येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 250 कोटी रुपये त्या ठिकाणी मोदी साहेबांकडून आणून अकलूज मधल्या त्या ठिकाणी नळ योजनेला दिले. अकलूज मध्ये भुयारी गटार झाले पाहिजे, त्याच्यासाठी 150 कोटी रुपये दिले. अकलूजच्या जनतेला विनंती करतो, माळशिरस तालुक्यामध्ये जर MIDC करायचे असेल तर अकलूजच्या नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवा. मी विश्वासाने सांगतो, पालकमंत्री जयाभाऊंच्या सोबत जाऊन देवेंद्रजी कडून माळशिरस तालुक्याला MIDC मंजूर करून आणू. त्यामुळं येत्या काळामध्ये आज बापू तुम्ही जी सुरुवात केलेली आहे, मला विश्वास आहे आज तुम्ही जे कमळ हातात घेतलंय, निश्चित भविष्यामध्ये या तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट दिसेल. अनेक नेते येत्या काळामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करतो की इथल्या कार्यकर्त्याला विनंती करतो, अतिशय ताकदीने झोकून देऊन आपण सगळ्यांना गावागावामध्ये भाजपाचं काम उभा करावं. जयाभाऊ ज्या पद्धतीने आपल्याला ताकद देत आहेत, इथले आमदार त्या ठिकाणी म्हटले की आम्हाला निधी नाही दिला, हे नाही दिला, त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचं काम करावं लागतं. जयाभाऊने माळशिरस तालुक्यामध्ये 50 कोटी रुपयाचा निधी जिल्हा आयोजन समितीतून दिला. त्यामुळे येत्या काळामध्ये इथल्या जनतेने ओळखलंय की तिकडे फक्त स्टिकर आहे आमदारकीचं, निधी सगळा इकडे आहे. त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे की भाऊंच्या नेतृत्वामध्ये आणि बापू सारखे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते मंडळी आपल्या सोबत येत्या काळामध्ये येणार आहेत. भविष्यामध्ये अशा सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन माळशिरस तालुक्यामध्ये खांद्याला खांदा लावून, नेता म्हणून नाही तर राम सातपुते कार्यकर्ता म्हणून इथल्या जनतेसोबत, तालुक्यातल्या कार्यकर्त्यासोबत काम करेल, एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण सगळे आलात त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो. पाटील परिवाराचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. बापू तुमच्या परिवाराला निश्चित या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सन्मान देईल. आदरणीय या ठिकाणी सगळे नेते मंडळी जी आलेले आहेत, हे सगळे आपल्या जवळचे. मी जरी सगळ्यांना फोन केला असेल या तुम्ही प्रवेशाला, तर सगळे तुमचे रोजच्या संबंधातले आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आपले, तसे तुम्ही काँग्रेसमध्ये, तुमच्या काँग्रेसमध्ये जितके संबंध आहेत त्याचे डबल संबंध त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. परंतु फरक एवढाच राहील की येत्या काळामध्ये तुमच्या लेटर हेडवर पंजाच्या ऐवजी कमळ येईल आणि त्याच्यामुळे तुमची कामं चांगली होतील. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.